आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. हे ऐकताच आलिया पुढे आली आणि अँकरजवळ जाऊन माईक हातात घेत म्हणाली, हॅलो एव्हरीवन. तिचा मधुर आवाज कानावर पडता संपूर्ण हॉल शांत झाला आणि सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेलं. विराजने जसा आलियाचा आवाज ऐकला तसा तो पूर्णपणे चकित झाला. तो अविश्वासाने तिच्याकडे पाहू लागला. खाली बसलेली रोनिका मात्र रागाने आलियाकडे पाहत होती. त्याचवेळी तिच्या नजरेत हेही आलं की विराज सतत आलियालाच पाहत होता, पण तो इतक्या आश्चर्याने का पाहत आहे हे तिला समजत नव्हतं. तेवढ्यात आलिया पुन्हा बोलली, मी खूप आनंदी आहे की हा अवॉर्ड मला मिळाला. खरं सांगायचं तर मला कधीच वाटलं नव्हतं की मला हा सन्मान मिळेल, कारण मी माझा बिझनेस कधीच अवॉर्ड मिळवण्यासाठी पुढे नेला नव्हता. पण मला आज खूप आनंद होत आहे. हे बोलून ती हलकसं सगळ्यांकडे पाहू लागली. तेवढ्यात अँकर हसत म्हणाली, इफ यू डोंट माइंड आय कॅन आस्क समथिंग. आलियाने डोळ्यांनी होकार देत म्हटलं, यस प्लीज. अँकर पुढे म्हणाली, मॅडम, आजपर्यंत आम्ही फक्त तुमचं नाव ऐकलं होतं. तुम्ही कधीच इंटरव्ह्यू दिला नाही. अनेक रिपोर्टर्स तुमच्यापर्यंत पोहोचले, पण तुम्ही नेहमी नकार दिलात. इतकंच नाही तर आजपर्यंत कुणीही तुमचा चेहरा पाहिलेला नाही, तर तुम्ही नेहमी चेहरा झाकूनच समोर आलात. तर तुम्ही असं का करता? अँकरचं बोलणं ऐकताच आलिया शांत आवाजात म्हणाली, बिकॉज मला माझा चेहरा आवडत नाही. हे ऐकताच अँकरसह तिथे उपस्थित सगळेच अवाक झाले. एका मुलीने स्वतःबद्दल असं बोलणं हे कोणाच्याच पचनी पडत नव्हतं. काही मुली आपापसात कुजबुजू लागल्या की कदाचित तिचा चेहरा खराब असेल, तर काही मुलांना वाटत होतं की तिच्यासोबत भूतकाळात काहीतरी भयंकर घडलं असावं, म्हणूनच ती स्वतःचा चेहरा लपवत असेल. तेवढ्यात अँकर आणि चीफ गेस्ट दोघेही म्हणाले, इफ यू डोंट माइंड, तुम्ही तुमचा चेहरा दाखवू शकता का? अर्थात आम्ही तुम्हाला जबरदस्ती करणार नाही. हे ऐकताच आलियाच्या डोळ्यातील भाव बदलले. तिने भुवया उंचावत चीफ गेस्टकडे पाहिलं आणि विचारलं, वाय? चीफ गेस्ट काही बोलणार इतक्यात विराज अचानक उठून म्हणाला, बिकॉज आय वॉन्ट इट. विराजचा आवाज ऐकताच आलियाच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तिने लगेच नजर दुसरीकडे वळवली. जणू तिला विराजकडे पाहायचं सुद्धा नव्हतं. पण सभागृहातले लोक एकामागोमाग म्हणू लागले, वी वॉन्ट इट. क्षणभर शांत राहिल्यानंतर आलियाने हळूहळू हात चेहऱ्याकडे नेला. खाली बसलेला निखिल हे सगळं पाहून पूर्णपणे हादरला होता. आलिया सगळ्यांसमोर आपला चेहरा उघडणार आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याला भीती वाटत होती, कारण त्याची नजर सतत रोनिकाकडे जात होती. रोनिका रागाने आलियाकडे पाहत होती. आलियाने खोल श्वास घेतला आणि कोणताही विचार न करता तिने हळूहळू आपला मास्क काढला. क्षणात संपूर्ण हॉल स्तब्ध झाला. तिचा चेहरा पाहताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहिल्या. ज्या मुलींना वाटत होतं की तिचा चेहरा खराब असेल, त्या तिचं सौंदर्य पाहून थक्क झाल्या, तर मुलं अक्षरशः तिच्यावर फिदा झाली होती. पण सगळ्यात जास्त धक्का विराजला बसला होता. त्याच्यासमोर उभी असलेली मुलगी दुसरी कोणी नसून इथे त्याची पत्नी आलिया होती. तो इतका आनंदित झाला की क्षणाचाही विलंब न करता पुढे जाऊन त्याने आलियाला घट्ट मिठी मारली. हे पाहून पुन्हा एकदा सगळेच आश्चर्यचकित झाले. आत्तापर्यंत टाळ्यांचा आवाज घुमणाऱ्या त्या हॉलमध्ये अचानक शांतता पसरली. सगळे फक्त विराज आणि आलियाकडे पाहत होते. आलिया मात्र निर्विकार उभी होती. तिचे हात खाली होते आणि चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. खाली बसलेली रोनिका हे दृश्य पाहून संतापाने थरथरत होती. आलियाला पाहताच तिने तिला ओळखलं होतं आणि आता तिच्या डोळ्यात रागाची ज्वाला पेटली होती. विराजने आलियाला मिठी मारलेली तिला अजिबात सहन होत नव्हती.
ती दात ओठ खात मनातच म्हणाली, हाऊ डेअर शी, ही इथे कशी परत आली? मी तर तिला माझ्या आयुष्यातून कायमचं संपवलं होतं. मग ती अजून जिवंत कशी आहे? तिच्या मनात अनेक प्रश्न आणि भीती निर्माण होत होत्या. तिचा प्लॅन कसा फसला हे तिला समजत नव्हतं. दरम्यान आलियाने तिरक्या नजरेने रोनिकाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती, पण ती अजूनही शांत होती. काही क्षणांनी विराज तिच्यापासून थोडा दूर झाला. त्याने तिचा चेहरा हातात घेत भावूक आवाजात म्हटलं, वायफी, तू मला परत मिळालीस. तुला माहिती आहे का, मी तुला किती शोधलं? कुठे गेली होतीस मला सोडून? हे ऐकताच आलियाने झटकन त्याचे हात आपल्या चेहऱ्यावरून दूर केले आणि 2 पावलं मागे गेले. हे पाहून विराज पूर्णपणे हादरला. सभागृहात बसलेले लोक काही समजू शकत नव्हते. सगळे गोंधळून कधी एकमेकांकडे तर कधी स्टेजकडे पाहत होते. विराज पुन्हा तिच्याकडे जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण आलिया आणखी मागे सरकली. रोनिका हे सगळं डोळे विस्फारून पाहत होती. आलिया विराजपासून दूर का जात आहे हे तिलाही समजत नव्हतं. तेवढ्यात विराज हताशपणे म्हणाला, वायफी, काय करतेस तू? माझ्यापासून दूर का जात आहेस? आलिया थंड नजरेने त्याच्याकडे पाहत म्हणाली, हू आर यू? हे ऐकताच विराजच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. आलिया त्याच्याकडे रागाने पाहत पुढे म्हणाली, कोण आलिया? आय एम AR, नॉट आलिया. मला आलिया म्हणू नका. आणि तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखते का? हे बोलून तिने विचित्र चेहरा केला आणि वरपासून खालपर्यंत त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही कदाचित एखादे बिझनेसमन असाल आणि काही वेळापूर्वी तुम्हालाच अवॉर्ड मिळाला ना? पण मला तुमचं नाव जाणून घेण्यात काहीच इंटरेस्ट नाही. तिचं हे वागणं विराजच्या मनाला खोलवर लागलं. त्याच्या छातीत वेदना उठली. तो पुन्हा तिच्या जवळ जाणार इतक्यात तो थांबला, कारण तेवढ्यात निखिल स्टेजवर आला होता. तो सरळ आलियाजवळ गेला आणि तिचा हात पकडून म्हणाला, आर यू ओके बेबी? हे ऐकताच विराजला जबरदस्त धक्का बसला. कोणी दुसरा त्याच्या पत्नीला बेबी म्हणत होता, तर विराज रागाने निखिलकडे पाहू लागला. पण निखिलने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि आलियाचा हात धरून पुढे निघाला. आलिया शांतपणे म्हणाली, यस, आय एम ओके, चल. हे बोलून तिने निखिलचा हात आणखी घट्ट पकडला आणि त्याच्यासोबत स्टेजवरून खाली उतरू लागली. विराज मात्र जळत्या नजरेने त्याच्या हातांकडे पाहत राहिला. त्याच्या मनात प्रचंड संताप उसळत होता. त्याला वाटत होतं की आता जाऊन निखिलचा हात तोडून टाकावा, कारण त्याच्या पत्नीचा हात पकडण्याची हिंमत निखिलने केलीच कशी. विराज पटकन धावत पुढे जाऊ लागला. तेवढ्यात रोनिकाने मागून त्याचा हात पकडत म्हटलं, शी इज नॉट युअर आलिया. हे ऐकताच विराजने तिच्याकडे रागाने पाहिलं. त्याच्या त्या भेदक नजरेमुळे रोनिका क्षणभर घाबरून थरथर कापली आणि हळूच त्याचा हात सोडून दिला. विराज तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला, डोंट टच मी. एवढं बोलून तो जवळजवळ धावतच हॉलच्या बाहेर निघून गेला. हॉलमध्ये बसलेले सगळे लोक अजूनही काही समजू शकत नव्हते. सगळे अवाक झाले होते. स्टेजवर उभे असलेले चीफ गेस्ट देखील गोंधळले होते. तेवढ्यात विराजचा असिस्टंट आणि रोनिका मिळून परिस्थिती सावरू लागले. दुसरीकडे विराज बाहेर येताच आलियाला शोधू लागला. तो तिला शोधत वायफी वायफी असं ओरडत होता. पण तोपर्यंत आलिया निखिलसोबत कारमध्ये बसून तिथून निघून गेली होती. हे पाहताच विराज हादरला आणि लगेच स्वतःच्या कारमध्ये बसून तिचा पाठलाग करू लागला. तो खूप वेगाने कार चालवत होता आणि मनातच पुटपुटत म्हणत होता, नो नो वायफी, यावेळी मी तुला स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही. मला मान्य आहे की मागच्या वेळी मी तुझ्यावर रागवलं होतं आणि तू तो राग सहन करू शकली नाहीस म्हणून माझ्यापासून दूर गेलीस. मला माहीत आहे
की तू अजूनही माझ्यावर नाराज आहेस, पण मला तुला परत मिळवायचं आहे. तो सतत हेच बोलत होता. आलिया निखिलसोबत कारमध्ये बसली होती. तिचे डोळे हलकेसे पाणावले होते आणि ती खिडकीबाहेर एकटक पाहत होती. निखिल कार चालवत होता, पण मधून तो आलियाकडे पाहत होता. ती स्वतःच्या भावना लपवण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या चेहऱ्यावर तिचं दुःख स्पष्ट दिसत होतं. निखिलने हळूच तिच्या हातावर स्वतःचा हात ठेवला आणि तिचा हात घट्ट पकडला. आलियाने त्याचा हात पाहताच लगेच स्वतःचा हात सोडवून घेतला, पण निखिल हलकंसं हसत म्हणाला, शांत हो, स्वतःला सावर. आलियाने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि पुन्हा खिडकीबाहेर पाहू लागली. अचानक निखिलची नजर फ्रंट मिररवर गेली आणि तो दचकला. त्यांच्या कारच्या मागे एक कार वेगाने येताना त्याला दिसली. त्याने नीट पाहिलं तर त्या कारमध्ये विराज होता. तो आलियाकडे पाहत म्हणाला, ही इज फॉलोविंग मी. हे ऐकताच आलियाने मागे वळून पाहिलं. विराजची कार फुल स्पीडमध्ये त्यांच्या दिशेने येत होती. हे पाहून आलिया संतापली. तिने रागाने मूठ आवळली आणि म्हणाली, हाऊ डेअर हिम. त्या माणसाची माझा पाठलाग करण्याची हिंमत तरी कशी झाली? किती निर्लज्ज आहे तो, असं म्हणत ती विराजला मनोमन शिव्या घालू लागली. दुसरीकडे विराज बेचैनपणे कार पुढे चालवत होता. कोणत्याही परिस्थितीत त्याला आलियाला परत मिळवायचं होतं. तो पुन्हा स्वतःशीच बोलू लागला, मला माहीत आहे तू माझ्यावर रागावली आहेस, पण मी तुला नक्की समजावून सांगेन. यावेळी मी तुला इतकं प्रेम देईन की तुझी सगळी नाराजी दूर होईल. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि तुला स्वतःपासून दूरही जाऊ देणार नाही. हे बोलत त्याने कारचा वेग आणखी वाढवला. अचानक कारचा तोल गेला आणि कार घसरत समोरच्या झाडावर जाऊन जोरात आदळली. एका मोठ्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. तो आवाज ऐकताच आलिया आणि निखिल दोघेही दचकले. निखिलने एका झटक्यात कार थांबवली. दोघांनी मागे वळून पाहिलं तर विराजची कार झाडाला धडकली होती आणि त्यातून धूर निघत होता. आलिया लगेच कारमधून उतरली आणि जवळजवळ धावतच विराजच्या कारजवळ पोहोचली. निखिल देखील तिच्या मागोमाग धावत आला. आलियाला इतकं घाबरलेलं पाहून तो क्षणभर आश्चर्यचकित झाला. आलियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. ती पटकन कारजवळ पोहोचली तर विराज कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडला होता. आलिया कारचं दार उघडण्याचा प्रयत्न करत घाबरून म्हणाली, विराजजी, दार उघडा ना प्लीज. पण कार साऊंडप्रूफ असल्यामुळे विराजला काहीच ऐकू जात नव्हतं. शिवाय कार आतून लॉक होती, त्यामुळे आलियाला ती उघडताही येत नव्हती. ती वारंवार काचांवर हात मारत होती आणि काच फोडण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या काचा खूप मजबूत होत्या. तेवढ्यात निखिलने आलियाला हलकंसं बाजूला केलं. आलिया रडतच त्याला म्हणाली, प्लीज निखिल, काहीतरी कर. निखिल तिला शांत करत म्हणाला, डोंट पॅनिक, आय विल हँडल इट. असं म्हणत त्याने तिला बाजूला केलं आणि जवळ पडलेला एक मोठा दगड उचलला. तो काच फोडणार इतक्यात आलिया घाबरून म्हणाली, जपून. विराजजींना लागता कामा नये. तिच्या चेहऱ्यावरची भीती आणि काळजी स्पष्ट दिसत होती. डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते.
निखिलने तिच्याकडे एक नजर टाकली आणि डोळ्यांनीच तिला शांत राहण्याचा इशारा केला. मग त्याने हळूहळू काचेवर दगडाने वार करायला सुरुवात केली. 3-4 वारानंतर काच थोडी फुटली. निखिलने हात आत घालून कारचं लॉक उघडलं. त्यानंतर दोघांनी मिळून कसाबसा विराजला कारमधून बाहेर काढलं. विराज पूर्णपणे बेशुद्ध झाला होता, पण जेव्हा निखिल आणि आलिया त्याला सीटवरून बाहेर काढत होते तेव्हा त्याच्या डोळ्यांनी हलकंसं उघडण्याचा प्रयत्न केला. अधखुल्या डोळ्यांनी तो पाहत होता की आलिया त्याच्यासाठी किती घाबरली आहे. तो प्रचंड वेदनेत होता, तरीही त्याच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. तो मनातच म्हणाला, मला माहीत होतं तू माझी आलियाच आहेस. पण त्याला काहीच बोलता येत नव्हतं. काही सेकंदातच तो पुन्हा बेशुद्ध झाला. आलियाला याची कल्पनाही नव्हती की विराज तिला पाहत होता. त्यानंतर आलिया आणि निखिल मिळून विराजला त्यांच्या कारजवळ घेऊन आले. निखिलने त्याला मागच्या सीटवर बसवलं आणि आलिया विराजचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेऊन बसली. निखिल ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि आलियाने त्याला पटकन हॉस्पिटलकडे कार घेऊन जाण्यास सांगितलं. निखिलने लगेच कार वेगात हॉस्पिटलकडे वळवली. संपूर्ण रस्ताभर आलिया विराजला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती. ती त्याच्या गालांवर हलकेच थाप मारत म्हणत होती, ओपन युअर आईज. मी तुम्हाला अशा अवस्थेत पाहू शकत नाही. तुम्ही इतके निष्काळजी कसे असू शकता. ती त्याच्यावर रागावलेलीही होती आणि त्याला सतत जाग करण्याचाही प्रयत्न करत होती. हे सगळं निखिल शांतपणे ऐकत होता आणि मनातच विचार करत होता, हे कसले प्रेम आहे, हे कसलं नातं आहे. इतकं सगळं घडूनही यांच्या नात्यात अजूनही इतकं प्रेम कसं टिकून आहे. खरं काय आहे हे निखिलला काहीच समजत नव्हतं. आलिया जे बोलत होती ते खरं होतं की त्याने स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलं होतं ते खरं होतं, याचाच तो विचार करत होता. सुमारे 15 मिनिटांनंतर निखिलने गाडी एका हॉस्पिटल समोर थांबवली. गाडी थांबताच आलिया पटकन दरवाजा उघडून विराजला बाहेर घेण्यासाठी पुढे सरसावली. निखिलही कारचा दरवाजा उघडून जवळजवळ धावतच हॉस्पिटलच्या दिशेने निघाला. आलिया ही घाईघाईने हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरांनी लगेच विराजला ICUमध्ये नेलं. आलिया आणि निखिल बाहेर बसून होते. आलियाच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते आणि निखिल फक्त तिच्याकडे पाहत होता. तो तिच्या जवळ गेला. तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, डोंट वरी आरू, तो ठीक होईल. आलिया खूप घाबरलेली होती. निखिलचं बोलणं ऐकताच ती पटकन त्याच्या गळ्यात पडली आणि रडत म्हणाली, त्यांना काही होणार नाही ना. त्यांना काही झालं तर मी जगू शकणार नाही आणि माझी मुलं. इतकं बोलून ती शांत झाली. निखिल तिच्या पाठीवरून हलकेच हात फिरवत म्हणाला, काळजी करू नकोस, काहीही होणार नाही. मिस्टर खन्ना अगदी ठीक होतील. आज डॉक्टर विराजवर उपचार करत होते आणि बाहेर आलिया निखिलसोबत बसून सतत रडत होती. जवळपास 1 तासानंतर डॉक्टर वॉर्डमधून बाहेर आले आणि त्यांनी सर्वप्रथम आलिया आणि निखिलकडे पाहिलं. निखिल आणि आलिया लगेच डॉक्टरांकडे गेले. निखिलने घाईघाईने विचारलं, मिस्टर खन्ना आता कसे आहेत. डॉक्टर म्हणाले, आम्ही त्यांच्यावर उपचार केले आहेत. आता ते धोक्याबाहेर आहेत. इंजेक्शनमुळे सध्या ते बेशुद्ध आहेत. हे ऐकताच आलिया आणि निखिलने सुटकेचा निश्वास सोडला. जणू त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. आलियाने हात जोडून देवाचे आभार मानले. त्यानंतर डॉक्टर म्हणाले, थोड्याच वेळात आम्ही त्यांना VIP वॉर्डमध्ये शिफ्ट करू. मग तुम्ही त्यांना भेटू शकता. आलिया आणि निखिलने
होकारार्थी मान हलवली. डॉक्टर तिथून निघून गेले. काही वेळानंतर विराजला VIP वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. आलिया त्याच्या जवळ गेली आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याच्याकडे एकटक पाहू लागली. त्याच्या हातांवर आणि डोक्यावर पट्ट्या बांधलेल्या होत्या. हे पाहताच आलियाच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू वाहू लागले. पण स्वतःला सावरत ती बराच वेळ विराजच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. पूर्ण 5 वर्षांनंतर आज ती त्याला इतक्या जवळून पाहत होती. तेवढ्यात निखिलने तिचा हात पकडत हलक्या आवाजात म्हटलं, आरू, बहुतेक आता आपण निघायला हवं. हे ऐकताच आलिया क्षणभर दचकली. मग निखिल म्हणाला, समजून घे, तुझं इथे थांबणं सध्या योग्य नाही. आलियाला त्याचं म्हणणं समजलं. तिने शांतपणे मान हलवत म्हटलं, ओके, त्यांच्या गर्लफ्रेंडला माहिती दे. निखिल म्हणाला, मी आधीच तिला कळवलं आहे, ती येतच असेल. थोड्याच वेळात दोघे तिथून निघून गेले. हॉस्पिटलच्या बाहेर पडताना आलियाने एकदा मागे वळून पाहिलं. त्यानंतर तिने पुन्हा मास्क लावला आणि बाहेर आली. निखिल आणि अवंतिका दोघेही कारमध्ये बसून तिथून निघून गेले. दुसऱ्या बाजूला ते दोघं निघून जाताच रोनिकाची कार हॉस्पिटल समोर येऊन थांबली. ती पटकन कारमधून उतरली आणि घाईघाईने हॉस्पिटलमध्ये धावत गेली. रिसेप्शनवर पोहोचून तिने विराजच्या वॉर्डबद्दल विचारलं. रिसेप्शनिस्टने माहिती दिल्यानंतर ती लगेच वॉर्डच्या दिशेने निघाली. वॉर्डमध्ये आत जाऊन पाहते तर विराज बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. ती पटकन विराज जवळ जाऊन त्याचा हात हातात घेते आणि काळजीने म्हणते, बेबी, लवकर शुद्धीवर ये ना. तुला काय झाले आणि हे सगळं कसं झालं? हे बोलताना ती रडण्याचा अभिनय करू लागते. ती खरंच दुःखी होती की फक्त नाटक करत होती हे मात्र तिलाच माहिती होतं. तिकडे अभय अजूनही बेशुद्ध अवस्थेत होता. काही वेळानंतर विराजला हळूहळू शुद्ध येऊ लागते. तो अलगद डोळे उघडतो आणि त्याची नजर आलियाला शोधू लागते. अचानक त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडतो, आलिया. रोनिका लगेच त्याच्या जवळ येत म्हणाली, काय झालं विराज, तू असा का रिॲक्ट करतो आहेस? इथे कोणतीही आलिया नाही आहे, मी आहे तुझ्याजवळ. जसं विराजने रोनिकाकडे पाहिलं तसं त्याने रागाने तिच्या हातातून स्वतःचा हात झटकला आणि कठोर आवाजात म्हणाला, विचारलं, आलिया कुठे आहे? त्यावर रोनिका खोटं बोलत म्हणाली, इथे कोणतीही आलिया नाही आहे, तुला इथे मी घेऊन आले आहे. रोनिकाचं बोलणं ऐकून विराजचा चेहरा संतापाने लाल झाला. तो रागाने म्हणाला, तू खोटं बोलते आहेस, मी स्वतः पाहिलं होतं, तीच मला इथे घेऊन आली होती. हे ऐकताच रोनिकाला प्रचंड राग आला. ती मनातच संतापाने म्हणाली, म्हणजे ती खरंच आलिया होती? विराजला इथे तीच घेऊन आली. ती कोण आहे हे मी शोधून काढेनच. तिकडे विराज बेचैन होऊन चारही बाजूंनी आलियाला शोधू लागला. तो पटकन बेडवरून उठण्याचा प्रयत्न करू लागला, पण लगेचच त्याच्या तोंडून वेदनेची एक कळ बाहेर पडली. हे पाहून रोनिका घाईने त्याच्या जवळ आली आणि त्याला परत बेडवर झोपवत म्हणाली, स्वतःला सांभाळ विराज. हे काय करतो आहेस तू? त्या मुलीसाठी एवढा वेडा होतो आहेस, जिला तुझी किंमतच नाही. कदाचित तिला आता दुसराच कोणीतरी मिळाला असेल. रोनिका एवढंच बोलली होती. तेवढ्यात विराजचा एक जोरदार थप्पड तिच्या गालावर बसला. त्या थप्पडीचा आवाज संपूर्ण वॉर्डमध्ये घुमला. जवळ उभी असलेली एक नर्स सुद्धा तो आवाज ऐकून जागच्या जागी थबकली. विराजने इतक्या जोरात रोनिकाला थप्पड मारली होती की वातावरण क्षणात शांत झालं. रोनिका गालावर हात ठेवून अवाक होऊन विराजकडे पाहत राहिली.
तिचे डोळे पाणावले होते. तिला विश्वासच बसत नव्हता की विराजने तिच्यावर हात उचलला होता. तिकडे विराज संतापाने थरथरत होता. त्याने रोनिकाचे खांदे पकडून तिला हलवत रागाने म्हटलं, हाऊ डेअर यू. मी तुला आधीच सांगितलं होतं ना माझ्या आलियाबद्दल असं पुन्हा कधी बोलू नकोस. पण नाही, तू तुझ्या सवयी बदलणार नाहीस. मी तुला कित्येकदा सांगितलं आहे रोनिका, मी तुला फक्त एक मैत्रीण मानतो, पण तरीही तू सतत माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतेस. मी खूप सहन करतोय याचा अर्थ असा नाही की तू मनमानी करत राहशील. रोनिका विराजचा प्रत्येक शब्द लक्ष देऊन ऐकत होती. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की विराज तिच्याशी असं बोलू शकतो. कित्येक वर्षांपासून तिने विराजला स्वतःच्या ताब्यात ठेवलं होतं, पण आज आलियाला समोर पाहताच विराज पूर्णपणे बदलून गेला होता. रोनिकाला आठवू लागलं की जेव्हा जेव्हा विराजला आलियाची चाहूल लागायची किंवा तिचा भास व्हायचा तेव्हा तो पूर्णपणे बदलून जायचा. आणि आज तर त्याने आलियाला स्वतःच्या डोळ्यांनी सुरक्षित पाहिलं होतं. आजवर रोनिकाने त्याच्या मनात हे ठासून भरवलं होतं की आलिया मरून गेली आहे आणि तिने त्याला धोका दिला होता. पण आज अचानक आलिया समोर आल्यामुळे विराजच्या मनात दडवून ठेवलेलं जुनं प्रेम पुन्हा जागं झालं होतं. रोनिका आता पूर्णपणे विचारात पडली होती की पुढे काय करायचं. ती अजूनही गालावर हात ठेवून स्तब्ध उभी होती. तिकडे विराजचे डोळे रागाने लाल झाले होते. रोनिका अश्रू ढाळत त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. म्हणतात ना, स्त्रीचं सर्वात मोठं शत्रू म्हणजे तिचे अश्रू. आणि त्याच अश्रूंचा वापर करून रोनिका विराजला इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणाली, विराज, तू मला मारलंस. आजपर्यंत तू माझ्याशी कधी मोठ्या आवाजातही बोलला नव्हतास आणि आज तू माझ्यावर हात उचललास. मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मी तुझ्यासाठी काय काय नाही केलं. आता तुझ्यासाठी फक्त आलियाच सगळं काही झाली आहे आणि माझी तुझ्या आयुष्यात काहीच किंमत उरली नाही. हे बोलून ती मोठमोठ्याने रडू लागली. विराज स्वतःही काही क्षण विचारात पडला की त्याने रोनिकावर हात कसा उचलला, पण तिचं रडणं आता त्याला सहन होत नव्हतं. तो डोकं पकडत चिडून ओरडला, फॉर गॉड सेक रोनिका, तुझं हे नाटक बंद कर प्लीज. मला आत्ता एकटं राहायचं आहे. आय सेड लिव्ह नाव, जस्ट गेट लॉस्ट. हे ऐकताच रोनिकाला पुन्हा एकदा धक्का बसला. ती स्वतःला सावरत म्हणाली, ठीक आहे विराज, तुला जर हेच हवं असेल तर मी जाते. इथून राहा तुम्ही एकटेच. हे बोलून ती रडत रडत वॉर्डच्या बाहेर निघून गेली. रोनिका बाहेर जाताच विराजने डोळे मिटले आणि बेडवर परत आडवा झाला. तो स्वतःच्या वाढलेल्या श्वासांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. तो पुन्हा स्वतःला सावरायचा प्रयत्न करू लागला, पण काही क्षणातच त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा आलियाचा चेहरा तरळला आणि त्याची बेचैनी आणखी वाढू लागली. दुसरीकडे अवॉर्ड फंक्शनमधून बाहेर पडून रोनिका रागाने हॉस्पिटलच्या बाहेर येत होती. तिच्या हातात एक बॉक्स होता आणि ती स्वतःशीच पुटपुटत होती, त्या आलियाला तर मी अजिबात सोडणार नाही. तू माझ्यापासून वाचू शकत नाहीस आलिया. आता तुझा शेवट जवळ आला आहे. ती वेड्यासारखी स्वतःचे केस ओढत म्हणाली, पण यावेळी कोणतीही चूक होणार नाही, कारण यावेळी मी स्वतःच्या हातांनी तुला मारणार आहे. हे बोलतच ती हॉस्पिटलच्या बाहेर आली आणि कारमध्ये बसताच कार भरधाव वेगाने चालवू लागली. तिने कोणाला तरी फोन लावला आणि कठोर आवाजात म्हणाली, मला लगेच त्या आलियाची सगळी माहिती हवी आहे. ती सध्या निखिल चतुर्वेदीसोबत राहत आहे ना? पुढच्या अर्ध्या तासात मला प्रत्येक माहिती मिळायला पाहिजे. समोरून काहीतरी उत्तर मिळताच रोनिका म्हणाली, हो, तुमच्याकडे फक्त अर्धा तास आहे. इतकं बोलून तिने फोन कट केला.
ती पुन्हा वेगाने ड्राईव्ह करू लागली आणि स्वतःशीच म्हणाली, आता बघत जा आलिया, तुला अशी मृत्यूची झोप देईन की तो पुन्हा कधीच उठू शकणार नाही. तिच्या डोळ्यात वेडेपणा आणि धोकादायक हट्ट स्पष्ट दिसत होता. ती मोठ्याने हसू लागली आणि म्हणाली, जेव्हा मी तुला संपवेन तेव्हा विराज फक्त माझाच होईल. मी त्याला कोणत्याही परिस्थितीत माझं बनवणार. हे बोलून ती जोरजोरात हसू लागली. दुसरीकडे आलिया ही विराजसाठी खूप चिंतेत होती. ती जरी आपल्या हॉटेल रूममध्ये परतली होती तरी तिची बेचैनी काही कमी होत नव्हती. ती सतत खोलीत इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. बेडवर बसलेले रुष आणि निखिल तिच्याकडेच पाहत होते. तृष निखिलकडे पाहून म्हणाले, मोठी मम्मा अशी का वागत आहे? त्यावर निखिल दोघांच्या गालांवर प्रेमाने हात फिरवत म्हणाला, मम्मा थोडी काळजीत आहे. तुम्ही दोघं अजिबात काळजी करू नका आणि जा दुसऱ्या रूममध्ये खेळा. हे ऐकताच दोन्ही मुलांनी मान हलवली आणि ते दुसऱ्या खोलीत निघून गेले. आलिया अजूनही अस्वस्थपणे फिरत म्हणाली, नाही, मी असं काही होईल असं कधीच विचार केला नव्हता. जर काही गंभीर झालं असतं तर? त्या क्षणी तिच्या मनात एक वेदना उसळून आली होती. निखिल तिच्या जवळ गेला. तिच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हणाला, स्टॉप इट आरू. तू स्वतःलाच का इतकं त्रास देतेस? स्वतःला सावर. जे व्हायचं होतं ते झालं. आता विराज पूर्णपणे सुरक्षित आहे आणि धोक्याबाहेर आहे. त्यामुळे स्वतःला दोष देणं बंद कर. पण आलिया लगेच म्हणाली, नाही, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. मी विराजजींना इतका त्रास दिला की ते या अवस्थेत पोहोचले. जर त्यांना काही झालं असतं तर माझं काय झालं असतं? मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. हे बोलताच ती आणखी घाबरली आणि तिने झटक्यात निखिलचा हात आपल्या खांद्यावरून दूर केला. ती पुन्हा खोलीत फेरफटका मारू लागली. हे पाहून निखिल अचानक रागाने ओरडला, ओफो आरू, तू इतकी का घाबरतेस? अजूनही तू त्याच्यावर प्रेम करतेस का? हे ऐकताच आलिया एकदम शांत झाली. ती जिथे उभी होती तिथे स्तब्ध उभी राहिली. दरम्यान एक मुलगी रस्त्यावर जीवाच्या आकांताने धावत होती. तिने लग्नाचा जोडा घातला होता आणि तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती वारंवार मागे वळून पाहत होती, जणू कुणापासून तरी स्वतःचा जीव वाचवत होती. धावत ती एका कारजवळ पोहोचली आणि पटकन कारचं दार उघडून आत बसली. त्याच वेळी काही गुंड तिकडे येत होते. त्यांच्यापैकी एक जण दुसऱ्याला म्हणाला, लवकर शोधा तिला. ती मुलगी इथेच कुठेतरी आहे. बॉसकडे तिला लवकरात लवकर घेऊन जायचं आहे, नाहीतर बॉस आपल्याला सोडणार नाहीत. दुसरा गुंडा म्हणाला, कुठल्याही परिस्थितीत ती मुलगी आपल्यालाच हवी. जर आपण तिला घेऊन गेलो नाही तर बॉस आपल्याला जिवंत ठेवणार नाही. त्यांचे आदेश ऐकताच बाकीचे गुंड मान हलवत तिला शोधायला निघाले. कारच्या आत बसलेली ती मुलगी दार लॉक करून खिडकीतून बाहेर डोकावत होती. तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. ती सतत इकडे तिकडे पाहत होती. अचानक कारचं दुसरं दार उघडलं आणि एक तरुण आत येऊन बसला. त्याची नजर त्या नववधूच्या वेशात असलेल्या मुलीकडे गेली आणि तो क्षणभर थक्क झाला. जरी त्याने तिचा चेहरा नीट पाहिला नव्हता तरी तो काही बोलणार इतक्यात ती मुलगी अचानक त्याच्याकडे वळली आणि थेट त्याच्या ओठांवर ओठ ठेवून त्याला किस करू लागली. हे होताच त्या तरुणाच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं. तो मुलगा ना काही बोलू शकत होता ना कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत होता. तो फक्त आपल्या जागी स्तब्ध बसून राहिला होता. तर ती मुलगी त्याच्या ओठांना खरंच किस करत नव्हती, फक्त स्वतःचे ओठ त्याच्या ओठांवर टेकवून बसली होती.
कदाचित ती कोणापासून स्वतःला वाचवण्यासाठी असं करत होती. काही सेकंदांनी तो मुलगाही भानावर आला आणि एका झटक्यात त्याने त्या मुलीच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढलं. मग तिच्या ओठांना आपल्या ओठात अडकवत तो तिला किस करू लागला. जिथे ती मुलगी फक्त अभिनय करत होती, तिथे अचानक त्या मुलाने असं करताच ती पूर्णपणे चकित झाली. तिला वाटलं होतं की तो फक्त स्वतःला वाचवण्यासाठी साधारण प्रतिक्रिया देईल, पण तो तर तिचा पूर्ण फायदा घेत होता. त्यामुळे त्या मुलीला त्याच्यावर खूप राग येऊ लागला. ते त्याला स्वतःपासून दूर ढकलणार इतक्यात बाहेरून गुंडांचे आवाज कारमध्ये ऐकू येऊ लागले. पहा, ती मुलगी इथेच कुठेतरी असेल. प्रत्येक गाडी तपासा. ती आपल्या हातातून पळून जाता कामा नये. कोणत्याही परिस्थितीत तिला बॉससमोर घेऊन जायचं आहे. हे ऐकताच ती मुलगी पूर्ण शांत झाली आणि काहीही प्रतिक्रिया न देता गप्प बसून राहिली. तो मुलगा जे करत होता ते ती मुकाट्याने सहन करू लागली. जरी तिच्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड राग होता, तरी सध्या ती काहीच करू शकत नव्हती. मनोमन ती त्याला खूप शिव्याही देत होती. काही वेळाने ते गुंड तिथून निघून गेले. मग त्या मुलाने हळूच तिचे ओठ सोडले. त्याने तिला सोडताच ती जोरजोरात श्वास घेऊ लागली. तिचा श्वास इतका फुलला होता की अजून काही क्षण त्याने तिला सोडलं नसतं तर तिचा श्वासच थांबला असता. तो मुलगा मात्र तिच्याकडे अगदी बारेकाने पाहत होता. अचानक त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली आणि डोळ्यात एक वेगळी चमक दिसू लागली. जशी त्या मुलीने स्वतःचा श्वास नियंत्रणात आणत त्याच्याकडे पाहिलं तशी ती दचकली. ती ओरडत म्हणाली, तू? तो मुलगा हसत म्हणाला, ऑफकोर्स मीच. हे बोलून तो हलकसा हसू लागला. दुसरीकडे निखिल रागाने आलियावर ओरडत म्हणाला, जर तुला त्याची इतकीच काळजी होती तर तू त्याला सोडून का आलीस? त्यावेळी तुला त्याचा विचार आला नव्हता का की तो तुझ्याशिवाय कसा राहील? त्याने तुझ्यासोबत जे काही केलं ते सगळं तू विसरलीस का? त्याने तुला दिलेल्या वेदनांसमोर ही वेदना काहीच नाही. समजलं का तुला? हे ऐकताच आलिया पूर्ण सुन्न झाली. तिच्याकडून एक शब्दही बाहेर पडला नाही. निखिल लगेच तिच्या जवळ आला आणि तिचे खांदे हलवत म्हणाला, मी तुला काही विचारतोय आरू. तू आलियाहून AR बनलीस. हा प्रवास तुझ्यासाठी किती वेदनादायक होता, तरीही तू सगळं सहन केलंस. आपल्या दोन्ही मुलांना जन्म दिलास, पण त्या माणसाने एकदाही तुझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? लोक म्हणतात जग खूप मोठं आहे, पण ते इतकंही मोठं नाही की त्याला तुझा पत्ता लागला नसता. शेवटी तो इतका मोठा माणूस आहे. त्याला हवं असतं तर आपल्या ताकदीने काहीही शोधू शकला असता. आणि तू तर त्याची पत्नी होतीस. मग तुझ्याबद्दल माहिती काढणं त्याच्यासाठी एवढं कठीण नव्हतं. निखिल पुढे म्हणाला, तुला असं वाटतं असेल की मी तुला त्या माणसाविरुद्ध भडकवत आहे, पण तसं नाही. मी फक्त तुला वास्तव दाखवत आहे. बाकी तुला जे योग्य वाटेल ते कर. मी कधीच तुला कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती केली नाही. मी तुला माझी चांगली मैत्रीण आणि बहीण मानतो. म्हणूनच मला माझ्या बहिणीला कोणताही त्रास व्हावा असं वाटत नाही. हे बोलून त्याने तिचे खांदे सोडले आणि एका झटक्यात तिथून निघून गेला. तो लगेच दुसऱ्या खोलीत गेला आणि कृष व तृषला घेऊन आपल्या रूमकडे निघून गेला. इकडे आलियाच्या कामात निखिलचे शब्द सतत घुमत होते. बराच वेळ ती जागच्या जागी स्तब्ध उभी राहिली. मग अचानक ती धाडकन सोफ्यावर बसली. तिने आपल्या कानांवर हात ठेवत रडत रडत म्हटलं, नाही नाही नाही, मी त्या माणसाबद्दल विचार करत नाही. तो खूप वाईट माणूस आहे. हे बोलताना ती सतत रडत होती.
थोड्या वेळाने ती रडतच खिडकीजवळ जाऊन उभी राहिली आणि जुन्या आठवणींमध्ये हरवून गेली. 5 वर्षांपूर्वी आलियाला जेव्हा कळलं की ती आई होणार आहे, तेव्हा आनंदाने तिचं मन भरून आलं. मित्रांनो, आता ही गोष्ट लक्ष देऊन ऐका. ही खुश खबर विराजला सांगण्यासाठी ती लगेच निघाली. ती त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचली, पण तिथे तिने विराजला बाहेर कुठेतरी जाताना पाहिलं, म्हणून तीही स्वतःची कार घेऊन त्याच्या मागे निघाली. काही वेळाने विराजची कार एका क्लबसमोर थांबली. ते पाहून आलियाला थोडं विचित्र वाटलं. विराज क्लबच्या आत गेला आणि आलिया ही घाईघाईने कार पार्क करून क्लबमध्ये शिरली. आत गेल्यावर तिने पाहिलं की विराज बार काउंटरजवळ बसून सतत ड्रिंक करत होता. ते पाहून आलियाला खूप वाईट वाटलं. ती त्याच्याजवळ जाऊन काही सांगणार इतक्यात एक मुलगी आली आणि विराजच्या गळ्यात जाऊन पडली. विराजने मात्र काहीच प्रतिक्रिया दिली नाही. ती मुलगी विराजच्या गालांवर किस करत म्हणाली, कम ऑन बेबी, इथे बसून काय करतोयस? चल ना, आपण रूममध्ये जाऊया. हे ऐकूनही विराज शांतच राहिला. त्याने फक्त एक नजर त्या मुलीकडे टाकली आणि मग त्या मुलीने त्याचे दोन्ही हात पकडले आणि त्याला रूमकडे घेऊन जाऊ लागली. विराजनेही हातातील ग्लास काउंटरवर ठेवला आणि तिच्यासोबत निघून गेला. आलिया हे सगळं स्तब्ध होऊन पाहत होती. तिला खूप विचित्र आणि वेदनादायक वाटत होतं. ती थोडी पुढे गेली आणि तिने पाहिलं की क्लबच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या एका बुक रूममध्ये ते दोघं गेले आणि काही क्षणातच त्या रूमचा दरवाजा लॉक झाला. हे पाहून आलियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एका क्षणासाठी तिचे पाय डगमगले, पण स्वतःला सावरत ती धावतच क्लबच्या बाहेर आली. बाहेर येताच तिच्या डोळ्यांसमोर तेच दृश्य पुन्हा पुन्हा फिरू लागलं. अचानक फोनच्या रिंगमुळे ती भानावर आली. तिने फोन पाहिला तर हॉस्पिटलमधून मेसेज आला होता, कारण आलियाने येताना एका नर्सला सांगितलं होतं की तो शुद्धीवर आला तर मला लगेच कळवा. फोन बाजूला ठेवत ती स्वतःशीच म्हणाली, नाही नाही आलिया, तू कमजोर होऊ शकत नाहीस, विशेषतः त्या माणसासाठी तर अजिबात नाही ज्याने तुला इतका त्रास दिला, तेही दुसऱ्या मुलीसाठी. आलियाला स्पष्ट आठवत होतं की ती मुलगी दुसरी कोणी नसून रोनिका होती, जी त्या दिवशी विराजसोबत त्या रूममध्ये गेली होती. तिच्या डोळ्यांसमोर पुन्हा तेच दृश्य उभं राहिलं. ती डोकं पकडून सोफ्यावर बसली. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. काही वेळाने तिने कठोरपणे स्वतःचे अश्रू पुसले आणि स्वतःशीच म्हणाली, नो यार, यू आर नॉट आलिया, यू आर AR, जी कोणालाही घाबरत नाही आणि कोणालाही काही समजत नाही, जी पूर्णपणे कठोर आहे. हे बोलून ती वॉशरूममध्ये शॉवर घ्यायला निघून गेली. दुसरीकडे निखिल दोन्ही मुलांना घेऊन रूममध्ये गेला आणि त्यांच्या आवडीचे स्नॅक्स ऑर्डर केले. रात्र होणार होती आणि नंतर डिनरही करायचं होतं, म्हणून त्याने हलके स्नॅक्स मागवले होते. कृष आणि तृष दोघांचंही तोंड उतरलेलं होतं. त्यांना त्यांच्या मॉमकडे जायचं होतं, पण त्यांना माहिती होतं की त्यांची मम्मा सध्या खूप परेशान आहे. त्यामुळे ते काही बोलले नाहीत आणि शांतपणे स्नॅक्स खाऊ लागले. दोघांना हसताना पाहून निखिलही हसला. ते दोघंही त्याच्याकडे पाहत म्हणाले, बडी, तुम्ही पण या ना, लेट्स एन्जॉय स्नॅक्स. हे ऐकून निखिल त्यांच्या जवळ जाऊन बसला आणि तिघे मिळून स्नॅक्स एन्जॉय करू लागले. दुसरीकडे विराज हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ थांबला नाही. त्याने आधीच ठरवलं होतं की सगळी माहिती तो आपल्या असिस्टंटकडून मिळवणार. त्याने लगेच आपल्या असिस्टंट रोहितला फोन लावला. दुसरीकडे एक मुलगी नवरीच्या वेशात बसली होती आणि तिच्यासमोर एक मुलगा बसून तिच्याकडे पाहत होता. ती मुलगी रागाने त्याच्याकडे पाहत होती, तर त्या मुलाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती.
तो हसत तिच्या कमरेभोवती हात ठेवून तिला जवळ ओढतो आणि तिच्या ओठांवर किस करू लागतो. ती मुलगी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण तो मात्र पूर्ण जोशात तिला किस करत होता. इतक्यात फोन कॉल आल्याने तो तिच्यापासून दूर झाला होता. त्याने मोबाईलकडे पाहिलं आणि समजलं की बॉसचा कॉल आहे. त्याने लगेच कॉल उचलत म्हटलं, हॅलो सर. तेव्हा दुसऱ्या बाजूने विराज आपल्या रोबदार आवाजात म्हणाला, रोहित, तू लवकरात लवकर आलियाबद्दल सगळी माहिती शोधून काढ. हे ऐकून रोहित पूर्णपणे हैराण झाला. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. इतक्या वर्षानंतर बॉस अचानक मॅडमला शोधायला का सांगत होते? कारण त्यांना तर चांगलं माहिती होतं की मॅडम या जगात नाहीत. मग अचानक असं काय झालं? हेच विचार रोहितच्या मनात सुरू होते. तिकडे विराजने आदेश देऊन लगेच कॉल कट केला. काही वेळ रोहित तसाच स्तब्ध बसून राहिला. त्याच्यासमोर नवरीच्या वेशात बसलेली मुलगी त्याच्याकडे रागाने पाहत होती. चला आता तुम्हाला सांगतो. हा मुलगा दुसरा कोणी नसून विराजचा असिस्टंट रोहित होता आणि ती मुलगी म्हणजे आलियाची मैत्रीण जिया होती. जिया तिथे कशी पोहोचली आणि तिच्यासोबत काय झालं हे पुढे समजेल. ज्या रागाने रोहितच्या छातीवर मारत म्हणाली, हाऊ डेअर यू, तुला मला किस करण्याची हिंमत कशी झाली? आणि हे तू दुसऱ्यांदा केलं आहेस. आज तू दोनदा माझा फायदा घेतलास. आता मी तुला अजिबात सोडणार नाही. हे बोलत ती त्याच्या छातीवर मारत होती. पण रोहित अजूनही विराजच्या आदेशामुळे सुन्न झाला होता. जियाच्या मारण्यामुळे तो भानावर आला. त्याने तिचे दोन्ही हात पकडले आणि तिला सीटवर हलकेच दाबत तिच्यावर झोकला. मग तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला, डोंट डू दॅट. तुला माहिती आहे ना मी किती रूढ आहे आणि ज्यांच्यासोबत मी राहतो त्यांच्यासोबत राहून मी आणखी कठोर झाली आहे. त्यामुळे माझ्यासोबत असं वागू नकोस. हे ऐकताच जिया क्षणभर थांबली, पण पुढच्या क्षणी ती पुन्हा त्याच्या छातीवर मारू लागली आणि म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली? आणि काय म्हणालास तू? तू रूढ आहेस? तुला बहुतेक तो ट्रेलर विसरला आहे. जियाचं बोलणं ऐकून रोहितच्या ओठांवर हलकीशी स्मितरेषा उमटली. तो त्याच स्मितासह म्हणाला, ऑफकोर्स, मी काहीच विसरलो नाही. मला सगळं अगदी नीट आठवतंय. आणि मी तो ट्रेलर कसा विसरू शकतो? माझं सगळंच तर तुझ्यासोबत झालं आहे. पहिलं किस झालं तर बाकीचे सारे क्षणही तुझ्यासोबतच गेले ना. मग मी ते सगळे क्षण कसे विसरू शकतो? आणि तुझ्या रागाबद्दल बोलायचं झालं तर तोही मी अजिबात विसरलो नाही. जिया रोहितकडे रागाने पाहत होती. तेवढ्यात रोहित तिच्याकडे पाहत पुन्हा म्हणाला, मला आत्ता खूप महत्त्वाचं काम आहे. त्यामुळे मला इथून निघावं लागेल. पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तू अशा अवस्थेत कोणापासून आणि का पळत आहेस? हे बोलताच रोहितने लगेच कार स्टार्ट केली. ते पाहून जिया घाबरत म्हणाली, प्लीज कार थांबव, मला उतरायचं आहे. त्यावर रोहित तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहत म्हणाला, नाही, कारण तू सध्या ज्या अवस्थेत आहेस त्यात तुझं कुठेही एकटं जाणं सुरक्षित नाही. तू माझ्यासोबत हॉटेलमध्ये चल आणि माझ्याच रूममध्ये थांब. कारण मी जे काही पाहिलं आहे त्यावरून ही गोष्ट साधी वाटत नाही. हे ऐकून जिया शांत झाली आणि आपल्या जागेवर गप्प बसली. रोहितने लगेच फोन काढून कोणाला तरी कॉल केला आणि काही माहिती काढण्यास सांगितलं. त्यानंतर त्याने कॉल कट केला आणि कार भरधाव वेगाने हॉटेलच्या दिशेने नेली. दुसरीकडे विराजही आता थांबू शकत नव्हता. तो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन हॉटेलमध्ये जाण्यासाठी तयार झाला होता. डॉक्टर त्याला थांबवत होते
कारण त्याच्या डोक्याला खूप गंभीर दुखापत झाली होती. पण विराज कोणाचंच ऐकायला तयार नव्हता, कारण त्याच्या डोळ्यांसमोर फक्त आलियाचाच चेहरा फिरत होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत आलियाला भेटायचंच होतं. विराजच्या हट्टापुढे डॉक्टरही हार मानले आणि त्यांनी त्याला डिस्चार्ज दिला. मात्र त्यांनी त्याला सल्ला दिला, किमान 2 दिवस तरी नियमित चेकअपसाठी इथे यावं लागेल. विराजने फक्त मान हलवली आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडला. त्याच्यासोबत काही गार्ड्सही होते, जे त्याच्या सुरक्षेसाठी आले होते. बाहेर येताच विराज लगेच कारमध्ये जाऊन बसला. तो बसताच ड्रायव्हरने कार सुरू केली. तेवढ्यात विराज आदेश देत म्हणाला, सरळ हॉटेलला घेऊन चल. ड्रायव्हरने मान हलवली आणि कार पुढे निघाली. विराज मागच्या सीटवर डोकं टेकवून बसला होता. त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा आलियाचा सुंदर चेहरा तरळून गेला. तिच्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवून त्याच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. तो मनातच विचार करू लागला की इथे आल्यापासून त्याला प्रत्येक ठिकाणी फक्त आलियाचाच भास होत होता. आता त्याला खात्री पटली होती की आलिया त्याच हॉटेलमध्ये आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत तिचा शोध लावणारच होता. तिची नाराजी दूर करून तिला पुन्हा स्वतःजवळ आणायचं, हेच आता त्याचं एकमेव ध्येय होतं. दुसरीकडे आलियाने मात्र वेगळाच प्लॅन तयार केला होता. ती फक्त इथे अवॉर्डसाठी आली होती आणि तो कार्यक्रम आता संपला होता. त्यामुळे ती आज रात्रीच्या फ्लाईटने इथून दूर जाणार होती. तिने निखिललाही याबद्दल सांगितलं होतं. निखिल कृष आणि तृषलाही घेऊन आलियाच्या रूमकडे येत होता. तेवढ्या समोरून येणाऱ्या आलियाची नजर निखिलवर पडली आणि ती क्षणभर थबकली. जरी निखिलची नजर तिच्यावर पडली नव्हती, तरी विराजने त्याच्या हातात दोन्ही मुलांना पाहताच तो पूर्णपणे हादरून गेला. पुढच्या क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर असं दृश्य आलं, ज्यावर त्याचा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता. निखिल आलियाच्या रूमच्या दाराजवळ उभा राहून सतत डोअर नॉक करत होता. तितक्यात विराजची नजर निखिलवर पडली. निखिलसोबत 2 लहान मुलं पाहून तो क्षणभर चकित झाला. तो तिथेच उभा राहून निखिल नेमका कुठे जात आहे हे पाहू लागला. त्याच्या मनात विचार आला, निखिल आलियासोबत काही चुकीचं तर करत नाही ना, किंवा तिच्याशी काही फसवणूक तर करत नाही ना. हा विचार करत तो थोड्या अंतरावर उभा राहून सगळं पाहत राहिला. निखिल सतत दरवाजा ठोठावत होता, पण दार उघडलं जात नव्हतं. तेवढ्यात कृषचा आवाज त्याच्या कानावर पडला. मम्मा मम्मा, कृष ओरडत होता. खरं तर आलिया काही कामासाठी रूम लॉक करून बाहेर गेली होती. ती आता कॉरिडॉरमधून परत रूमकडे येत होती. तिला पाहताच कृष आनंदाने ओरडू लागला. दोन्ही मुलं धावत जाऊन आलियाला बिलगली. आलियानेही त्यांना प्रेमाने मिठी मारली आणि त्यांच्या कपाळावर किस करत विचारलं, तुम्ही दोघं इथे आणि तेही एकटे? तोपर्यंत निखिलही तिथे आला. मुलं लगेच म्हणाली, मम्मा आम्ही बडी सोबत आहोत. हे ऐकून आलिया हलकेच हसली. तिने दोघांच्या बोटांना आपल्या बोटात गुंफलं आणि रूमकडे चालू लागली. निखिल म्हणाला, मी तुझ्या रूमचा दरवाजा नॉक करत होतो, पण तू आत नव्हतीस. आलिया शांतपणे म्हणाली, हो, मला थोडं महत्त्वाचं काम होतं म्हणून बाहेर गेले होते. चला आता रूममध्ये जाऊन बोलू. निखिलने मान हलवली आणि सगळे मिळून रूमकडे गेले. आलियाने रूम कार्डने दरवाजा अनलॉक केला आणि सगळे आत गेले. थोड्या अंतरावर उभा असलेला विराज हे सगळं पाहत होता. त्याच्या डोळ्यांसमोर रूमचा दरवाजा बंद झाला आणि तो जागेवरच स्तब्ध झाला.
त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याचं मन आणि मेंदू दोन्ही जणू काही क्षणासाठी सुन्न झालं होतं. आलिया तिच्या आयुष्यात इतकी पुढे निघून गेली आहे आणि तिची 2 मुलंही आहेत. हा विचार त्याच्या मनात वारंवार घोळत होता. ती निखिल सोबत आहे म्हणजे ती मला पूर्णपणे विसरली का? ती निखिलसाठीच मला सोडून गेली होती का? पण पुढच्या क्षणी त्याच्या मनाने विरोध केला. नाही, असं कसं शक्य आहे? आलिया माझ्यावर खूप प्रेम करत होती. त्याच्या डोळ्यांसमोर आलियासोबत घालवलेले प्रत्येक क्षण तरळू लागले. तो जागच्या जागी डगमगत उभा होता. तेवढ्यात कुणीतरी मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला. विराजने मागे वळून पाहिलं तर तिथे रोनिका उभी होती. तिच्या ओठांवर एक विचित्र स्मित होतं. ती हसत म्हणाली, विराज, तू इथे काय करत आहेस? शेवटी तुला सत्य कळलंच ना? हे ऐकताच विराज गोंधळून तिच्याकडे पाहू लागला. तुला नेमकं काय म्हणायचं आहे? रोनिका शांतपणे म्हणाली, इथे नाही, रूममध्ये चल, तिथे सगळं सांगते. असं म्हणत तिने त्याचा हात पकडला आणि रूमकडे घेऊन गेली. विराजही काही न बोलता तिच्या मागे गेला. थोड्या वेळाने दोघं रोनिकाच्या रूममध्ये होते. रोनिका सोफ्यावर बसली होती. तिने आपल्या बॅगमधून काही फोटो काढले आणि विराजकडे पुढे गेले. विराज तिच्याकडे संशयाने पाहत होता, पण लगेच त्याची नजर त्या फोटोंवर गेली. रोनिका म्हणाली, हे बघ, तुला सगळं समजेल. असं म्हणत तिने ते फोटो त्याच्या हातात दिले. विराज एक एक फोटो पाहू लागला. प्रत्येक फोटोसोबत त्याच्या डोळ्यातील धक्का वाढत होता. कपाळावरच्या नसा ताणल्या गेल्या होत्या. त्याच्या हातांच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. डोळे रागाने लाल झाले होते आणि चेहऱ्यावरची हलकीशी स्मित पूर्णपणे नाहीशी झाली होती. समोर बसलेली रोनिका मात्र मनोमन खूप खुश होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट दिसत होतं. तिला खात्री होती की आज तिचा प्लॅन पूर्णपणे यशस्वी होणार होता आणि ती विराज व आलियाच्या नात्यात कायमची दरी निर्माण करणार होती. खरं तर त्या फोटोंमध्ये आलिया आणि निखिलला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं होतं, पण ते फोटो खरे नव्हते. रोनिकाने ते एडिट करून तयार करवले होते. दूर उभं राहून बोलत असलेल्या आलिया आणि निखिलच्या फोटोंना जवळीक दाखवणाऱ्या इंटिमेट फोटोंसोबत जोडून बनावट फोटो तयार करण्यात आले होते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.